त्यांचा राहिलाय. यंगस्टार वयाल आणि जय उर्मिला 11 जय गावदेवी सारंग दोन्ही टीमचे कॅप्टन हे षटक संपल्यानंतर आपण टॉस करण्यासाठी यावं. आदित्य 11 यंगस्टार वयाळ आणि त्यांच्या विरोधात उर्मिला 11 जय गावदेव सारंग दोन्ही टीमचे कॅप्टन. हा चांगला फटका, भव्य स्वागत केलं या ठिकाणी. बॉल सीमारेषा पलीकडे चाललाय, जबरदस्त फटका. तदनंतर आपण पाहतोय सुमित जो नावाचा ब्रँड आहे ना बोरिवलीचा, त्याच्या नावाचा हा दमदार फटका, त्याच्या नावाचा हा ब्रँड आपण या ठिकाणी पाहतोय. आणि बॉल जाईल थर्डमॅन सीमारेषेच्या पलीकडे मारलाय हा षटकार. षटकाराच्या मदतीनं धापलक जाऊन पोहोचलते 32 या धावसंख्येवरती. 2-3 मोठे फटके इथून पुढे येतील का बोरिवली टीमसाठी? सुमित हे 5 चेंडू फेस करेल आणि त्यात 5 बॉलमध्ये त्याच्या बॅटमधून मोठे फटके येतील का? पुन्हा एकदा हा चांगला फटका, स्टँड अँड डिलिव्हर्ड. बॉल जाईल सीमारेषा पलीकडे, वाईडिश लॉंग ऑन सीमारेषा क्लिअर करत फिल्डरच्या अगदी मस्तकावरती दस्तक देणारा हा फटका 6 धावांसाठी षटकार. आणि या षटकाराच्या मदतीनं धापलक जाऊन पोहोचेल ते 38 या धावसंख्येवरती. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहिलं, जबरदस्त या फटक्याला खेचलं, खडे स्ट्रोक खेचला फलंदाज सुमितनं. या अगोदर आपण पाहिलं थर्डमॅन सीमारेषा त्यांनी क्लिअर केली आणि तदनंतर आपण पाहतोय की स्लॉट मध्ये असलेल्या बॉलला पार्किंग प्लॉट मध्ये पाठवलं. षटकार येतोय, बॅक टू बॅक आलेले हे लगातारचे 2 षटकार फलंदाज सुमितच्या बॅटमधून. सुमित पाटील मैदानाच्या आतमध्ये बरसतोय. शेवटच्या ह्या डेट ओव्हरमध्ये, स्लॉग ओव्हरमध्ये त्याला आक्रमण करणं हे गरजेचं आहे, परंतु आता विचार करण्यास भाग पडलं गोलंदाज नयनला. ऑन स्ट्राईक वरती सुमित तयार आणि हा लगातारचा येतोय 3रा, लांबच लांब. आणि या स्पर्धेमधील मित्र म्हणेन हा लांब आलेला षटकार फलंदाज सुमितच्या बॅटमधून अजून एक दर्जेदार विलोभनीय षटकार. बॅक टू बॅक लगातार आलेले हे 3 षटकार आणि या 3 षटकारांच्या मदतीनं धापलक जाऊन पोहोचल तर एकूणच 44 या धावसंख्येवरती. वैयक्तिक 35 या धावसंख्येची मॅरेथॉन इनिंग खेळतोय. 13 बॉलमध्ये 35 धावसंख्येची स्फोटक इनिंग खेळतोय. 5 षटकार त्याच्या बॅटमधून अध्यापक आपण पाहिलेत. आम्ही या अगोदर देखील उल्लेख केला निखिलजी बाबर सर आपण पाहिलं तर की जर सुमित शेवटपर्यंत या विकेटवरती टिकून राहिला, जोपर्यंत सुमित मैदानाच्या आतमध्ये तोपर्यंत धावा येताना आपल्याला पाहायला मिळतील. आणि हे मित्र म्हणेन हा मेन कणा आहे बोरिवली टीमचा. या खेळाडूनं कित्येक सामने आपल्या स्वतःच्या जोरावरती, आपल्या स्वतःच्या चांगल्या खेळीवरती जिंकून दिलेत ते बोरिवली टीमला. आणि तो शेवटपर्यंत मैदानावरती तट धरून राहिला आणि शेवटपर्यंत त्याचं लक्ष फक्त सीमारेषेच्या जवळच होता. चेंडू सीमारेषा पलीकडे आपल्याला धाडायचे आहेत आणि त्याच्या बॅटमधून येत आहेत हे बॅक टू बॅक लगातारचे